श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व मनोकामना, सर्व इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण करावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण असा आहे आणि सर्व महिलांना माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। आज आहे 6वी माळ, त्याचबरोबर उद्या आहे 7वी माळ। तर आपल्याला या नवरात्रीमध्ये आपल्या आई कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे। तर ती ओटी कशा पद्धतीनं भरावी किंवा कोणतं साहित्य लागतं ओटी भरण्यासाठी याच संदर्भात हा माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्रात आपल्या कुलदेवीची तसेच आपल्या घरात जो घट बसवतो त्याची ओटी भरणं अत्यंत महत्त्वाची आहे। तर ओटी भरत असताना कोणती काळजी घ्यायची आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कुलदेवीची कुलस्वामिनी ही आपले कुलाचं रक्षण करणारी असते, तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते, म्हणून देवीची ओटी भरायची असते। याने प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात। तर सर्व महिलांनी आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवताची नक्कीच ओटी भरावी। तर ओटी भरण्यासाठी कोणतं साहित्य लागतं तर एक ताट घ्यायचं आहे, त्या ताटामध्ये एक साडी घ्यायची आहे। साडी घेत असताना आपल्याला परंपरेनुसार नऊवारी साडीनी ओटी भरायची आहे। जर का तुमच्याकडं नऊवारी साडी नसेल तर तुम्ही साधी कोणतीही साडी, नवीन साडी तुम्हाला घ्यायची आहे, म्हणजेच कोरी साडी असावी ओटी भरण्यासाठी। तसंच देवीला अर्पण करण्याची जी साडी आहे त्याचं सूत किंवा धागा हा रेशमी असावा, कारण त्या धाग्यामध्ये देवताकडून जी आपल्याला लहरी येणार आहे, सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता जी आहे ती जास्त प्रमाणात असावी। साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा, त्याऐवजी तुम्ही लाल, पिवळा, हिरवा, जांभळा अशा कलरची साडी घ्यावी। तर एका ताटात साडी ठेवून त्यावर एक खण ठेवायचा आहे, तर त्याचा रंग देखील शुभ असावा। तसेच संपूर्ण पाण्याने भरलेलं नारळ आपल्याला घ्यायचा आहे। कोरडं नारळ अजिबातही तुम्ही ओटी भरण्यासाठी घेऊ नका। अखंड सुपारी किंवा खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्या साडीवरती। हळद, कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, लाखी चुडा, जोडवे, हार, गजरा, थोडे म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत व खडीसाखर देखील घ्यायची आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गजरा घ्यायला विसरू नका, कारण कुलस्वामिनीला देवीला गजरा हा अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे गजरा देखील आपल्या ओटीच्या सामानामध्ये नक्की असावा। त्याचबरोबर फळ म्हणून तुम्ही एक केळी घ्यावी। त्याचबरोबर काय करायचं आहे, जे नारळाची शेंडी आहे ती देवीच्या दिशेने आपल्याला ठेवायची आहे। ओटी भरत असताना पानाचा विडा देखील आपल्याला घ्यायचा आहे। पानाचा विडा, हार, लिंब हे अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत आपल्या कुलस्वामिनीला। त्याचबरोबर तांबूळ त्यालाच, त्या पाण्याच्या विड्यालाच तांबूळ देखील असं म्हणतात। त्यानंतर ताटातल्या सर्व वस्तू हातात घ्यायच्या आहेत, म्हणजे ताटात ही साडी आपण हे साहित्य त्याच्यावरती ठेवलेलं आहे। त्यानंतर ती साडीचं जे ताट आहे ते आपल्या दोन्ही हातामध्ये ओंजळीत घ्यायचं आहे आणि स्वतःच्या छातीसमोर म्हणजे ते ताट धरायचं आहे आणि देवीसमोर उभे राहून देवीकडे चैतन्य व आध्यात्मिक ज्ञान, ऊर्जा, उन्नती व्हावी यासाठी आपल्याला देवीकडे प्रार्थना करायची आहे आणि मग देवीची ओटी आपल्याला या सर्व साहित्याने भरायची आहे। म्हणजेच देवीच्या चरणी आपल्याला ती ओटी अर्पण करायची आहे आणि देवीच्या तिथे थोडेसे तांदूळ देखील त्या ओटीवरती अर्पण करायचे आहेत। तर या प्रकारची ओटी तुम्ही जर आपल्या घरी म्हणजे घरी जो घट बसवलेला आहे तिथे जर भरत असाल तर ती साडी तुम्हाला तिथेच ठेवायची आहे। नंतर ती साडी तुम्ही स्वतः घालू शकतात किंवा ज्यावेळेस तुम्ही मूळ पीठावर आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी जाल तर त्यावेळेस तिथे तुम्हाला ही साडी जी ओटी भरलेली आहे ती घेऊन जायची आहे, किंवा तुम्ही जर मूळ पीठावर हे भरत असाल तर सर्वात उत्तम, छान आहे। त्यानंतर जो नारळ आहे आपण ओटीसाठी भरलेला तो नारळ खोबरं म्हणून, प्रसाद म्हणून सर्वांना द्यायचा आहे। फक्त घरातल्याच व्यक्तींना द्यायचा आहे, बाहेरच्या व्यक्तींना तो नारळ द्यायचा नाही। तर या प्रकारे तुम्हाला अशी आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे। खूप मनातल्या इच्छा असतील, आकांक्षा असतील ते पूर्ण होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या कुलस्वामिनीची सेवा आपल्या हातातून घडावी याच्यासाठी आपल्याला घरच्या घरी ही छोटीशी सेवा आई स्वामिनीची करायची आहे। तर नक्की तुम्ही करा। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।